नमस्कार मित्रमैत्रिणींनो, सान्वी क्रिएशनमध्ये तुमचं खूप खूप स्वागत. आज आपण पाहणार आहोत उषा जानम वंडर स्टिच मशीनबद्दल थोडीशी माहिती आणि त्याचे वेगवेगळे फीचर्स पाहणार आहोत. ही मशीन वापरायला एकदम खूप चांगली आहे आणि आपल्याला उचलून कुठे पण ठेवू शकतो आपण आणि कुठे घेऊन पण जाऊ शकतो. समजा आपल्याला जर रूम किंवा काही बदलायचे असेल तर उचलायला पण एवढी जड नाही आहे. खूपच हलकी मशीन आहे ही. ह्याच्यात आपण फीचर्स पाहूया. हे आहे बॉबिनमधल्या दोऱ्याचं जे दोरा असतो त्याचं सिलेक्टर आहे आणि हे वेगवेगळ्या शिलाई वेगवेगळी शिलाई जी असते त्याचं सिलेक्टर आहे हे, आणि हे वरच्या दोऱ्याचं सिलेक्टर आहे. हे दोन जे आहेत ते रील लावायचे स्टँड आहेत हे दोन, आणि हा बॉबिनचा आहे. बॉबिन जेव्हा आपण भरतो तेव्हा इथेच ठेवायची बॉबिन आणि नंतर बॉबिन ठेवल्यानंतर ही अशी फिरवायची आणि तुम्हाला दाखवते. ही बॉबिन अशी लावायची अशी आणि ती अशी करायची. तुम्ही अशी ठेवून जर बॉबिन भरत असाल तर ती बॉबिन तुमची भरणार नाही. जेव्हा तुम्ही इकडे कराल तेव्हा तुमची बॉबिन भरेल. जेव्हा फुल बॉबिन होईल तेव्हा तुमची बॉबिन फिरणार नाही, कारण ह्यामधला जो गॅप आहे तो पूर्ण दोऱ्याने भरून निघणार आणि बॉबिन फुल भरणार. त्यामुळे बॉबिन फुल भरली जाते ह्या गॅपमुळे. ह्यामधल्या काढताना पण हा इकडं असं फिरवूनच काढायचा. इकडं ठेवून जर काढलात तर तुमची बॉबिन निघणार नाही. इकडे सरकवूनच तुम्ही बॉबिन काढायची अशा पद्धतीने. हे तुमचं काम झाल्यानंतर हे मध्ये पण असं तुम्ही दाबल्यानंतर हे मध्ये जातं, वरच नाही राहू शकत. जेव्हा तुमचं काम पडेल तेव्हा तुम्ही असं वर करायचं, नंतर खाली करून ठेवायचं. आता हे जे सिलेक्टरचं जे बटन आहे ना त्यामध्ये वेगवेगळ्या शिलाई आहेत. हे एमध्ये ए आणि बीमध्ये साधी शिलाई येते ह्या दोन प्रकारची, आणि सी आणि डीमध्ये जिगजॅग मोड, एफमध्ये वेगवेगळ्या प्रकारमध्ये जिगजॅग आहे. जे खालचं जे ए बी सी डी ई एफ जी आहे ते घेताना आपल्याला फक्त हा जो सिलेक्टर आहे इथला हा लेंथवाला तो यस प्लस किंवा मायनसमध्ये ठेवायचा असतो, तेव्हाच तुम्हाला ही खालची शिलाई येईल. नंतरच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला ह्याचा पण डेमो देईल मी. आणि जेव्हा आपण आपल्याला जर बटन होल मराठीमध्ये काच जर करायचे असतील तर 1 नंबरवर, आणि हे सिलेक्टर 0 ते 1च्या आतमध्ये ठेवायचं कधी पण. जर तुम्ही ABC मध्ये जर ठेवला तर तुम्हाला काच होणार नाही. त्याचा पण डेमो मी नंतरच्या व्हिडिओमध्ये देईल. हे जे आहे ते मागे पुढे शिलाई करायचं आहे, म्हणजे शिलाई फिट्ट करण्यासाठी आहे, मागे पुढे करण्यासाठी. हा इथला जो पार्ट आहे तो धागा सुईतून बाहेर काढण्यासाठीचा आहे. आणि ही जे तुम्हाला छोटीशी पट्टी जी दिसते ना पांढरीवाली, इथे छोटी ब्लेड आहे. मी तुम्हाला दोरा कट करून दाखवते. हे बघा, तुम्ही पाहू शकता. जर समजा अर्जंटली तुमच्याजवळ जर तुम्हाला कटर किंवा कात्री पटकन जर सापडत नसेल जवळची, तर तुम्ही हे असं करून तुम्ही कट करू शकता. कधी पण बॉबिन भरताना हा व्हील जो आहे ना तो मध्ये ठेवायचा नाही. ठेवला तर काही प्रॉब्लेम नाही, पण त्याचा आवाज येईल तुम्हाला. जर तुम्ही असं जर व्हील असं जर ओढून जर ठेवलात तर बॉबिन भरताना तुम्हाला आवाज येणार नाही. आणि हे जे आहे हे जे बटन आहे ते ऑन ऑफचं बटन आहे. ही एक पिन इथे लावायची आणि ही वाली पिन जी आहे ही वाली पिन आपण आपल्या बोर्डमध्ये लावायचं आणि हे असं अशी चालू करायची. हा आहे आपल्या पायातला पॅन्डल. तुम्हाला आवाज ऐकू येत असेल. हे चालू केले, हे असं प्रेस करायचं. हे असं प्रेस केल्यावरच मशीन पुढे पळणार. खूप जोरात पण प्रेस करायचं नाही, कारण हा प्लास्टिकचा मटेरियल आहे.
एकदम व्यवस्थितरित्या हाताळायचं ह्याला. ही मशीन वापरायला खूप चांगली आहे. ही याची स्टील मॉडेलची बॉबिन. त्याला आपल्याला मशीनसोबत अशा 4 बॉबिन येतात, पण त्या प्लास्टिकच्या असतात. आपल्या जुन्या मशीनच्या ज्या असतात तशा लोखंडी नसतात ह्या बॉबिन, किंवा स्टीलच्या नसतात. हे बॉबिन, हे प्लास्टिकचे बॉबिन येतात मशीनसोबत आपल्याला. हे जे आहे ते प्लास्टिकचे आहेत, ह्याच्यासोबत आपल्याला 4 बॉबिन येतात मशीनसोबत. हे स्टीलचं मटेरियल आहे. ह्याचे 5 प्रकारचे फूट आहेत. ह्या फूटमध्ये आपण साधी शिलाई आणि जिगजॅग मोडच्या प्रत्येक शिलाई करू शकतो. हे बिडिंगचं आहे फूट. हे बटन होल, आणि हे आपण जे फॉल लावतो साडीला त्याची हात शिलाई पण या मशीनवर होते. मी त्याचा डेमो नंतर देईल तुम्हाला. हा जो फूट आहे तो एक साईड लेस किंवा वेगवेगळ्या प्रकारची डिझाईन बनवण्यासाठी, आणि पायपिंग, ब्लाऊजला पायपिंग एकदम छान येते ह्या फूटमुळे, एकदम मस्त येते. तर हे सगळे फीचर्स आहेत मशीनचे. आवडला असेल व्हिडिओ तर लाईक करा, सबस्क्राईब करा.